आंदोलनामध्ये जाऊयात जे हुतात्मा चौकामध्ये सुरू आहे। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन सुरू आहे आणि उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानावरून आंदोलनासाठी हुतात्मा चौकाकडे रवाना झालेले आहेत आणि सध्या ते पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होऊन ते संबोधित सुद्धा करतील। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचं हे जोडेमारो आंदोलन असणार आहे। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांची अजूनही परवानगी नाहीये, तरी सुद्धा आंदोलनकर्ते मात्र आंदोलनावर ठाम आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं। 70+ आहेत ते काय करत नाहीत आणि तरुण पोरा हे काय चालले महाराष्ट्रामध्ये, त्याचा निषेध आहे। कारवाई झाली पाहिजे। लोकांना एक मेसेज गव्हर्नमेंटने दिलं पाहिजे की महाराष्ट्र आणि देशामध्ये चालणार नाही। हे एक समाजच्या दुसऱ्या समाजला तोडायचे सगळं चाललेलं आहे, हे रोकायला पाहिजे। देश आता पुढे जाऊ शकत नाहीत आणि जे झाले आहे त्याच्या कडी शब्दामध्ये आम्ही निंदा करतो आणि आम्ही असे लोक जे समाजमध्ये असा म्हाताराला असा बुजुर्गला ते मारहाणी करतात त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। इथे तर आपण पाहतो हे थेट लाईव्ह दृश्य मुंबईच्या हुतात्मा चौकामधून आपण पाहतोय। असंख्य कार्यकर्ते इथे जमलेले आहेत आणि त्यांचा रोष व्यक्त करतात। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांची अजूनही परवानगी नाही। इथे काही धक्काबुक्की झालेली पाहायला मिळते। ही दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। महाविकास आघाडीच्या नेत्यांचं हुतात्मा चौकाबाहेर जे आंदोलन आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं संभाजीनगरमध्ये सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। आणि पण या दृश्यांमधून आपण पाहू शकतो की महाविकास आघाडी वर्सेस भाजपा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपा आमने सामने आलेले दिसतात आणि दुसरीकडे मुंबईतील महाविकास आघाडीचं हे हुतात्मा चौकाबाहेरून आंदोलन। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे। मात्र संभाजीनगरमधून काही कार्यकर्त्यांना पोलीस आता ताब्यात सुद्धा घेत आहेत आणि हुतात्मा चौकामधली आपण हे दृश्य पाहतोय। राज्यभरात महाविकास आघाडीचं हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाची ही थेट दृश्य लाईव्ह आपण पाहतोय। संजय राऊत, महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते, नाना पटोले, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। संभाजीनगरमध्ये आपण जाऊया। संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, पोलीस काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत आणि महाविकास आघाडी आणि भाजपा धक्काबुक्की झाल्याचं काहीसं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जात आमचे प्रतिनिधी सचिन आपल्या सोबत आहेत। सचिन, माझा आवाज येत असेल तर संभाजीनगरमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे? महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळतंय। जोडे मारू दिलेले आता पोलिसांनी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यावर घटक पक्षातले जेवढे कार्यकर्ते सर्वांना आता ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्रांती चौक परिसरातले जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना आता हळूहळू करून पोलीस ताब्यात घेत आहे। कुठेतरी शिवसैनिक जे आहेत त्यामध्ये आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। ठाकरेंचे जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं, कारण की ते आग्रही होते पुतळा जाळण्यासाठी आणि तो जोडे मारण्यासाठी। मात्र या ठिकाणी पोलिसांनी तो त्यांचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। आपण हे दृश्य पाहू शकतात की त्यांनी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। हो, ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमधून। तरी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते ऐकायला तयार नाहीयेत। त्यांची घोषणाबाजी अजूनही सुरू आहे। पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत तरी सुद्धा त्यांची ही घोषणाबाजी ठाम आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं हे आंदोलन सुरू आहे। हे आंदोलन का होत आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्या प्रकरणी लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आता समोर येत आहेत आणि ही आक्रमक भूमिका विरोधी पक्षाने सुद्धा घेतलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं सरकारच्या विरोधात जोडेमारो आंदोलन सुरू आहे आणि हुतात्मा स्मारक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत होणाऱ्या या मोर्चाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाहीये, तरी सुद्धा हे कार्यकर्ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत। दुसरीकडे आपण जे दृश्य पाहतोय संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचं जे आंदोलन सुरू आहे त्यालाच उत्तर आंदोलन म्हणून भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आंदोलन करण्यावर ठाम आहेत। मात्र काही धक्काबुक्की झाल्याचे दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय आणि धक्काबुक्की झाली त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थी केली
आणि पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतल्याचे दृश्य ही सध्याची दृश्य आपण पाहतोय हुतात्मा चौकातून। महाविकास आघाडीचे जितके प्रमुख नेते आहेत ते सुद्धा सरकार विरोधात घोषणाबाजी करतायत आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना, पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा हातामध्ये झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करून त्यांचं हे निषेध आंदोलन